हॅलो माय सोलफुल पीपल, नमस्ते. मी गीता कुलकर्णी. 2025 सालच्या नवीन वर्षाच्या आगमनासाठी तुम्ही सगळेजण जेवढे आतुर आहात, जेवढे एक्सायटेड आहात, तेवढीच आज मी सुद्धा एक्सायटेड आहे. का माहिती आहे? कारण मी आज घेऊन आलेली आहे सोलफुल कनेक्शनचा एक नवा कोरा व्हिडिओ. 2025 येण्यासाठी अजून आपल्या हातात एक अख्खा डिसेंबर महिना आहे आणि त्या नवीन महिन्यात चे 31 दिवस आपण संपूर्ण ब्रह्मांडातली ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी मी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज देणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण धनुरास ही फायर साईन आहे आणि आत्ताचा अमावस्येचा चंद्र हा धनुराशीत आहे आणि त्यामुळे आपण कापुराची धुनी करणार आहोत. त्याच्यामध्ये जर तुम्ही गुगल टाकलं तर सोन्याहून पिवळं खूप छान त्याचे इफेक्ट तुम्हाला मिळतील. सगळ्यात प्रथम आपण ती धुनी पेटवल्यानंतर मी छोटीशी एक फायर त्याच्यामधनं निर्माण होईल. ते फायर तुम्ही त्या कापुराचं जे धुनी असेल ती धुनी तुम्ही तुमच्या भोवती 5 ते 7 वेळा फिरवणार आहात. स्वतःला आधी क्लीन्स करणार आहात. हे क्लिन्झिंग करताना तुम्ही असं म्हणणार आहात की माझ्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी मी आता रिलीज करते आहे. माझे निगेटिव्ह विचार मी संपूर्णपणे रिलीज करते आहे आणि हे निगेटिव्ह विचार रिलीज करता करता पॉझिटिव्हिटी जी ब्रह्मांडामध्ये आहे ती मी ॲक्सेप्ट करते आहे असं म्हणायचं. त्याचबरोबर ती धुनी तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवणार आहात आणि घरामध्ये फिरवत असताना तुमची खिडक्या दारं उघडी ठेवायला विसरू नका. असं का? तर तुमच्यामध्ये जी निगेटिव्ह तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाण्यासाठी याची मदत होणार आहे आणि बाहेरील ब्रह्मांडातील पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये येण्यासाठीही याची मदत होणार आहे. आणि अशा तऱ्हेने घराचं आणि स्वतःचं क्लिन्झिंग झाल्यानंतर एक छानपैकी देवासमोर तुम्ही साजूक तुपाचा दिवा लावणार आहात आणि त्या दिव्यासमोर उभं राहून देवाला हात जोडून प्रार्थना करणार आहात की हे दिव्या, तू जसा सगळीकडचा अंधकार नाहीसा करतोस तसा माझ्या मनातला अंधकारही नाहीसा करण्यासाठी मला मदत कर. हे झाल्यानंतर आता जी मेन ॲक्टिव्हिटी आहे ती मेन ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगते. तर एका काचेच्या बॉलमध्ये लवंग, वेलची आणि दालचिनीचे तुकडे, अख्ख्या मोठ्या मोठ्या दालचिनी घ्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही एका बॉलमध्ये ते तिन्ही गोष्टी घेणार आहात. हां, त्याच्याबरोबर जर सुंठ पावडर जरी असली तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही ह्यापैकी काहीही घेऊ शकता. डाव्या हातामध्ये आपण बॉल घेणार आहोत. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत तो बॉल आपल्या डाव्या हातामध्ये असेल, उजवा हात त्याच्यावरती झाकलेला असेल आणि त्याला आपण इंटेन्शन देणार आहोत आणि म्हणणार आहोत की मी आजपासून ज्या माझ्या शरीरासाठी चांगल्या सवयी आहेत त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करीन आणि त्याचबरोबर माझे शरीर हेल्दी आहे, माझी एनर्जी खूप व्हायब्रंट आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. आता दुसरं इंटेन्शन आपण काय देणार आहोत? तर त्यासाठी आपण म्हणणार आहोत की मी माझ्या आयुष्यात प्रेमळ आणि सपोर्टिव्ह नाती डिझर्व करते. विश्वास, आदर आणि प्रगती ह्यासाठी माझी नाती खूप आतुर आहेत. हे मी दुसरं इंटेन्शन त्या वस्तूंना दिलं. आता तिसऱ्या इंटेन्शनसाठी आपण काय म्हणणार आहात की मी माझ्या जॉबमध्ये किंवा मी जे काही काम करते त्या कामामध्ये मी माझं संपूर्ण सोलफुली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे आणि युनिव्हर्सकडून मला त्यासाठी खूप काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळणार आहेत. असं मी तिसरं इंटेन्शन त्यासाठी दिलं आणि त्यासाठी जे काही कष्ट लागतील ते कष्ट करायला मी तयार आहे. अशी 3 इंटेन्शन आपली कंप्लीट झाल्यानंतर आपण 1.5 ग्लास किंवा 1.5 कप पाणी आपण घेणार आहोत. ते गॅसवर ठेवायचे आणि 1 लवंग किंवा 1 वेलची किंवा 1 दालचिनी ह्यापैकी काहीतरी एक गोष्ट त्या पाण्यामध्ये तुम्ही घालणार आहात आणि त्या 1.5 कपाचं 1 कप पाणी करणार आहात. तर अशा प्रकारचा चहा आपण एक घोट घोट करत पिणार आहोत. आता हा घोट घोट चहा आपण पित असताना तुम्ही एकदम काम इफेक्टचं म्युझिक आपल्या अवतीभोवती लावू शकता
किंवा जर तुमची इच्छा असेल की आपल्याला खूप मस्त व्हायब्रंट म्युझिक पाहिजे, तर तुम्ही तेही लावू शकता. त्याच्यावर तुम्ही डान्स करू शकता. लेट्स एन्जॉय. फक्त एन्जॉय करा. ती 5 मिनिटं फक्त तुमची असणार आहेत आणि त्या 5 मिनिटात तुमची निगेटिव्हिटी संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे. तुमच्यात पॉझिटिव्हिटी संपूर्णपणे भरलेली आहे. हे युनिव्हर्सला कळू देत. तुमचं जर खूप वय असेल तर तुम्ही एक सायलेंट म्युझिक लावा. त्याच्यावरती नुसते झुला छानपैकी, किंवा एका जागी बसून त्या म्युझिकवर मेडिटेशनही करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी फील होणार आहे. आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कसं फिलिंग येतंय हे मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील, तुम्हाला जर समजून घ्यायच्या असतील, तर माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही. आपला चॅनल आहे, माझा म्हणण्यापेक्षा मी आपला म्हणेन, आपला चॅनल आहे सोलफुल कनेक्शन्स. धन्यवाद.